गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे. मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे. तर तुम्ही बघत असाल की ना मी खूप वेळा मी हॉल किचन बेडरूम सेट करून घेतलेला आहे. तर काही गोष्टी मी म्हणजे थोड्या मी क्लीन करायला लावलेल्या आहेत. तर हो, कारण कसं माहीत आहे का, पुढचा जो मार्च महिना आहे, तर मार्च महिन्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे मुलांची मार्च आणि एप्रिल 2 मिनटं आली आहे राजा. तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तिथे ज्ञानेश आंघोळ आज त्याने स्वतःहून आंघोळ केले ज्ञानेशने. हां, मी आंघोळ घातली आणि तो थोडा वेळ बसला होता बाल्लीत, कारण आज सुट्टी आहे त्याच्या स्कूलला वगैरे. तर आज आता सकाळी 10 वाजता क्लास आहे, म्हणून त्याच्या आज लवकर आंघोळ घातली. तर आता थोड्या उशिराने क्लासला जाईल. तर मी तुम्हाला तेच सांगते की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मुलांची परीक्षा असते आणि मी पूर्ण जेव्हा ही ज्ञानेची परीक्षा जवळ येते त्याच्या 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवस अगोदरच मी त्याची रिव्हिजन घ्यायला सुरुवात करते. त्याच्याकडून क्वेश्चन पेपरचे सेट मी सोडून घेते. तर पुढचा जो महिना आहे तो मी खास ज्ञानेसाठी ठेवलेला आहे. पुढच्या वेळेस मी कुठलीही काम म्हणजे मार्चमध्ये मी शक्यतो कुठलीच कामं नाही करत. फक्त आपले जे काय असेल ते डेली रुटीनचं जेवण वगैरे तेच, आणि फक्त अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण पुढच्या महिन्यापासून मग त्याचे पण प्रॅक्टिस पेपर, त्यानंतर मॉडेल पेपर, त्यानंतर मग फायनल पेपर असतील त्याचे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणून मी ना अर्ली मॉर्निंग सकाळी अगदी थोड्या ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिनिंग करून घेते. तर इथे मी आधी गरम पाणी तापवायला ठेवलेलं आहे किटलीमध्ये, कारण मी रोज सकाळी गरम पाणी पितो. तर तुम्ही किचनमध्ये बघत असाल तर तुम्हाला हे माहीत आहे की सगळ्यांच्या घरी ट्रॉल्या आहेत वगैरे. त्या ट्रॉल्यांना आपण हे मी यूज करतो, बंद उघड बंद करतो. त्यामुळे या ट्रॉल्यांना खूप असे हात लागतात, मुलंसुद्धा हात लावतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना इथे काही असं ना तेलकटाचा थर जमा झालेला आहे. इथे व्हाईट आहे, तुम्हाला हे दिसतच असतील हे वगैरे सगळं. तर मला हे सगळं क्लीन करायचं आहे. इथे पण सेम तसंच आहे. तर हे बघा इथे सुद्धा तर काही असे ना बोटं लागलेले आहेत. तर मला ना हे सगळे जे डोअर आहेत ते आणि हे ट्रॉल्यांचे जे डोअर आहेत ते मला क्लीन करायचे आहेत. आणि हे मी अगदी खूप कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगते की अगदी मला 10 मिनटं लागतात हे सगळं क्लीन करायला वगैरे. आता मी कसं क्लीन करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आपण खिडकी ओपन करून घेऊया. आता आपण पटापट सुरुवात करूया किचन क्लीन करायला वगैरे. एवढंच फक्त मला क्लीन करायचं आहे. इथे मी हा साबण घेतलेला आहे. एक प्लेट घेतलेली, एका प्लेटमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ही घासणी घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी इथे हा नॅपकिन घेतलेला आहे. तर हा मॅजिक टॉवेल आहे. तर तुमच्याकडे साधा कपडा जरी असेल ओटा वगैरे पुसायचा तरीही चालेल, किंवा 2 मिनटं थांबा ज्ञानेश. तर किंवा अशा पद्धतीचा असेल तरीही चालेल. ह्याच्याने पण छान मस्त हे क्लीन होतं. काय करायचं आहे, ही घासणी छान मस्त पाण्यामध्ये अशी डिप करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपला असं साबण घ्यायचं आहे. या घासणीला असं लावून साबण लावून घ्यायचं आहे. आणि हे फक्त आपल्याला असं हलक्या हाताने घासून काढायचं आहे. अशा पद्धतीने हे फक्त हलक्या हाताने घासून काढलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितले की आपण घासे घेऊन हे घासतो का, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही इथे बघत असाल की ना इथे ना काही अशी ही बोटं लागलेली आहे. तर आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर साहजिकच आहे, अशी बोटं लागणं साहजिकच आहे. आता हे जे डाग आहेत ना हे पुसूनही निघत नाही. त्यावेळेस आपण घासेचा वापर करून हे अशा पद्धतीने घासून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी हे घासून काढलेलं आहे. दिसतं क्लीन झालेले आहेत हे डाग. तर सेम म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला घासणीने क्लीन करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे डाग आहेत ते निघून जातात. मी अशा पद्धतीने हे घासून घेतलेलं आहे. आता आपला हा मॅजिक टॉवेल घ्यायचा आहे आणि याच्याने पूर्णपणे हे अशा पद्धतीने हे पुसून काढायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता मी हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आता तुम्ही इतर हे डोअर बघा आणि हे डोअर बघा, खूप क्लीन दिसतात. आता मी हा जो मॅजिक टॉवेल आहे पुन्हा व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. पुन्हा आपण एकदा हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने पुसून काढायचं आहे.
इथे मी हा जो किचन आहे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. तर तुम्ही आता बघू शकतात हे जे खालचे ते ट्रॉल्यांचे जे डोअर आहे ते दिसताना खूप छान दिसतात, क्लीन दिसतात, कुठलाही डाग दिसत नाही. आणि हे हार्डली मी 15 मिनटात क्लीन करते. 15 मिनटात पटापट आधी आपलं घासणीने छान मस्त घासून, म्हणजे हलक्या हाताने घासायचं आणि पटापट ओल्या कपड्याने पुसायचं, पुन्हा पुसायचं आणि एकदा लास्टला सुक्या कपड्याने पुसून काढायचं. तर तुम्ही बघू शकतात इथलेही मी क्लीन केलेत. तर अगदी 15 मिनटात हे मी पटापट क्लीन करते आणि ते दिसताना पण खूप छान दिसतात. तर माझं हेच काम राहिलं होतं थोडं क्लिनिंग करायचं, तर तेही झालं आता माझं काम. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हालाही माहिती आहे आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तर तुम्हाला शिवाजी छत्रपती महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हालाही माहिती आहे की ना, आपण शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते खूप आदराने घेतो आणि घेताना आपण लिटरली छत्रपती शिवाजी महाराज असं आपण त्यांना बोलतो. आणि असं बोलल्यानंतर आपल्यासमोर एक खूप मोठं एक व्यक्तिमत्व उभं राहतं, एक खूप मोठा आदर्श उभा राहतो. आणि एक सांगेल की हे एवढं मोठं व्यक्तिमत्व किंवा एक मोठा आदर्श घडवण्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा बोलतो. महाराष्ट्राचा जाणता राजा कोण? तर महाराष्ट्राचा जाणता राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा जाणता राजा, या जाणत्या राजाला कोणी घडवलं? तर जिजामाता, जिजाऊ, त्या जिजाऊने या जाणत्या राजाला घडवलेला आहे. आणि त्या जिजाऊचा खूप मोठा हात आहे. आज तिने त्या शिवाजी महाराजांना खूप उत्तम संस्कार दिले, त्यांना तसं घडवलं.
म्हणून आज शिवाजीचा जाणता राजा झालेला आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. केवळ हे जिजाऊंमुळे आहेत. तेव्हाच्या जिजामातेचं, त्या जिजाऊंचं जेवढे आभार मानावे ना तेवढे कमीच आहे. आजही शाळेमध्ये प्रत्येक मराठी पुस्तकामध्ये शिवाजी महाराज यांचं एक हे आहेच, म्हणजे यांचा पूर्ण इतिहास आहे जो की मुलांना सांगितला जातो, जेणेकरून मुलांमध्ये सुद्धा ते संस्कार किंवा त्या गोष्टी उतरल्या पाहिजे, त्यांनाही कळलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी काय काय कार्य केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ना, जर शिवाजी महाराज यांना स्त्रियांबद्दल खूप आदर रिस्पेक्ट होता आणि त्यांनी त्यांच्या आईचं म्हणजे जिजाऊंचं कुठला शब्द त्यांनी आजपर्यंत खाली पाडून दिला नाही आहे आणि जिजाऊ जशा सांगायचे तशाच ते वागायचे आणि म्हणून आज शिवाजीचा जाणता राजा झालेला आहे, घडलेला आहे. कधी कधी मी तुम्हाला सांगितलं की मी कधी कधी ज्ञानेशलाही ना कधी कधी असं जवळ बसला की मी त्याला सांगत असते की ज्ञानेश, नेहमी स्त्रियांचा आदर रिस्पेक्ट करावा. आपल्यामुळे इतर स्त्रियांना, मुलींना कुठला त्रास होणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगू शकतो, समजून घेऊ शकतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की ना, तुम्ही मुलांना एक गोष्ट नक्की सांगा की ना, कारण मी ज्ञानेशला सांगते, माझा मुलगा ज्ञानेश आहे, मी त्याला स्वतःहून सांगते की बाळा, कुठलीही स्त्री असू दे, मग ती लहान मुलगी असू दे, मोठी दीदी असू दे, मग मावशी, काकी, आजी, मावशी, ताई, मामा, मामी असू दे, चुलत आजी असू दे, कोणी असू दे, त्यांचा तुला आदर रिस्पेक्ट करायचा आहे. त्यांच्याशी तुला नेहमी आदरानेच बोलायचं आहे, त्यांना कधीच उलट बोलायचं नाही वगैरे. कारण आपण जेव्हा स्त्रियांचा आदर रिस्पेक्ट करू ना, तेव्हाच आपण पुढे जातो, हे मी नेहमी त्याला सांगितलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आजही खूप म्हणजे जेंट्स लोक किंवा खूप माणसं आज खूप पुढे गेलेली आहेत. कोण मॅनेजर आहे, कोण म्हणजे खूप वरच्या होत्यावरती म्हणजे जे गेलेले आहेत वगैरे, कोण डॉक्टर वगैरे आहेत. तर तुम्ही त्यांचं नेचर वेळ बघा. कारण कसं माहिती आहे का, आपण लहानपणापासून आपण मुलांना जे संस्कार देतो किंवा त्यांना घडवतो वगैरे, तर जेव्हा त्यांच्या मनामध्ये ना स्त्रियांबद्दल आदर रिस्पेक्ट निर्माण होतो ना, तशी त्यांची भरभराट होते. आणि एकच सांगते की ना, आपण नेहमी नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतो, पण देवीची पूजा तर करायचीच आहे आपल्याला, पण जर आपल्या घरामध्ये जी स्त्री आहे, तुम्ही त्या स्त्रीचा आदर रिस्पेक्ट करा, खूप पुढे जा. या सगळ्या गोष्टी आहेत. तर खूप छान वाटतं. आणि शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय किंवा ह्या विषयावरती जर आपण बोलायला गेलो तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता 1:30 वाजलेला आहे, दुपारची वेळ आहे. किचनमध्ये जाऊया, पटापट जेवणाला सुरुवात करूया. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, तर ज्ञानेशला आज गुलाबजाम खायचे आहेत. तो मला बोला, मग मी आज काहीतरी गोड करशील का? तर मी आता त्याच्यासाठी गुलाबजाम करणार आहे, पण बघू कसं वेळ भेटेल तसं काय असेल ते. पण आता किचनमध्ये जाऊन जेवणाला सुरुवात करूया. ज्ञानेश आज सांग काय आहे? सांग. मी ना मगाशी ज्ञानेशला ओरडली, तर राग आला. सांग आज काय रजा? सांग कोण आहे आज? काय आहे रजा? तू राजा आहेस माझा, तू माझा राजा आहेस आज. तर इथे मी जेवण पण रेडी करून घेतलेलं आहे, कारण ज्ञानेशला खूप भूक लागले. तर मग हे रडत होता, तो कॅमेरासमोर याला कंटाळा करतोय. आता बघितलं तिथं जाऊन लपून बसलाय. ए हिरो, ए शोनो. माझं खूप हसायला येतं. आणि इकडे बघा सुंदरी कसे काय, ए शुंद्रू, हे बघा सोनपरी काय करते, कशी बसले बघा. हे बघा काय, तू इथे खेळते, तिला ही वेल खूप आवडते, तू खेळते या वेलीबरोबर. हो हो माझ्या शुंद्रू. पकडलं रे, पकडलं एका मुलाला मी. ज्ञानेश. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी सिंपल अशी मुगाची डाळ केलेली आहे कुकरमध्ये, अगदी झटपट अशा पद्धतीने.
इथे आहे स्टीम राईस आणि इथे मी भाजी केलेली आहे सोयाबीन आणि आपल्या ज्या तूरच्या शेंगा असतात ना त्याचे दाणे आहेत, त्याचे दाणे आणि सोयाबीन याची सुकी भाजी केली. तर डाळ भात आणि सोयाबीनची सुकी भाजी. तर आजचं हे जेवण आहे. मग जेवायचं का वाढू? हां. तर इथे माझी दिवाबत्ती झालेली आहे. तर मला आज गुलाबजाम करायचे आहेत. तर आता मी गुलाबजाम करायला सुरुवात करणार आहे. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी 6 वाजताच गुलाबजाम करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी आज गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम करणार आहे. तर मी हे गव्हाचं पीठ आधी सर्वप्रथम चाळून घेणार आहे. तर मी ते अशा पद्धतीने गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. एकीकडे मी गॅस ऑन केलेला आहे. तर आपला फ्राय पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये इथे मी साधारणपणे 2 चमचे मी तूप घेतलेला आहे. आता हा जो तूप आहे, हा तूप आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. तूप मेल्ट करून झाल्यानंतर आपल्याला हा जो गव्हाचं पीठ आहे, हा पूर्ण या तुपामध्ये छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी एकत्र एकजीव करून घेतलेला आहे. अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला हा गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर खूप छान मस्त असा वास येतो. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, गव्हाचं पीठ भाजताना गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हा गव्हाचं पीठ अगदी 5 ते 7 मिनटं, जास्तीत जास्त 8 मिनटं भाजायचं आहे मंद गॅसवरती. त्यानंतर एका ताटामध्ये हे गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड करायची आहे आणि इथे मी 1 छोटा चमचा बेकिंग पावडर ॲड केलेला आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त याचं कणिक मळून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगली, इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही पाण्याचा ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकतात. कारण माझ्याकडे आता दूध नाही, दूध संपलेलं आहे. तर मी दुधाऐवजी पाण्याचा वापर करून छान मस्त असं हे कणिक मळून घेतलेलं आहे. त्याच्यावरती एक बाऊल मी असं झाकण ठेवलेलं आहे. अगदी 5 ते 10 मिनटं आपण हे पीठ असंच एका साईडला भिजत ठेवणार आहोत. इथे मी साधारणपणे इथे मी 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. त्याप्रमाणे मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. तर फ्राय पॅनमध्ये मी साखर ॲड केलेली आहे आणि यामध्ये मी 1.25 वाटी साखर, त्याप्रमाणे पाऊण वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी लिंबाची एक अशी
फोड ॲड केलेली आहे, जेणेकरून गुलाबजाम तुम्हाला माहिती आहे कालांतराने कधी कधी ना जी साखर गुलाबजामला ती साखर सुकते आणि लिटरली आपली पिठी साखर जशी कशी जमा होते तशी ती जमा होते. म्हणून यामध्ये आपल्याला लिंबाची फोड ॲड करायची आहे, जेणेकरून कालांतराने त्याची पिठी म्हणजे ते पाक सुटला म्हणजे तो एका प्रकारे तो पिठी साखर जमा नको व्हायला गुलाबजामवरती, किंवा ते गुलाबजाम पूर्ण असे साखरेमध्ये असे हे नको व्हायला, त्याच्यावरती साखर नको जमायला, म्हणून आपण लिंबाची फोड ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी या आपलं साखरेच्या पाकामध्ये मी वेलची पूड ॲड केलेली आहे. छान मस्त ते पाक उकळून घ्यायचा आहे आणि उकळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात मी बाऊल काढून घेतलेला आहे. म्हणजे अगदी 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. तर आपल्याला हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे मळून तुम्ही जर घ्यायला गेलं तर हात खूप दुखतात. मग काय करायचं आहे, एक ग्राइंडरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे तुकडे करून हे सगळं पीठ छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ छान मस्त असं मऊ होऊन जातं. आता हे पीठ छान मस्त आपण मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की ना हे गोळे करताना आधी थोडा पाण्याचा हात घ्या आणि पूर्ण मळून घ्या आणि शेवटी म्हणजे तेलाच्या हाताने व्यवस्थित हे गोल गोल गोळे करून घ्या. आता हे गोळे तयार करून झालेले आहेत. आपल्या इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर आणि हे जे तेल आपण गरम करतो आहे ना ते जास्त गरमही नाही आणि जास्त कोमटही नाही, असं मीडियम याच्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. मी ते गॅस बारीक केलेला आहे आणि मी आपण जो साखरेचा पाक केला होता त्यामध्ये जी लिंबाची फोड ॲड केली होती ती आपल्याला काढून घ्यायची. आता आपल्याला हे जे गुलाबजाम आहे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. तर हे जे गुलाबजाम आहेत तर आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपला हा जो पाक आहे तर खरं म्हणजे मी गॅस बंद केला होता आणि त्यामुळे आणि तो जो पाक होता तो खूप जास्त प्रमाणात उकळत होता. तर गॅस मी बंद केलेला आहे आता इतक्यातच. तर म्हणून मी चमच्याने तो पाक सतत हलवत होते, जेणेकरून तो लवकरात लवकर थोडा कोमट होईल म्हणून. तर इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर मी आता हे गुलाबजाम या पाकामध्ये ॲड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गरम गरम हे जे गुलाबजाम आहेत ह्या साखरेच्या पाकात ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी पहिल्यांदा गव्हाच्या पिठापासून हे गुलाबजाम करते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगेल की हे गुलाबजाम करताना मी सुद्धा यूट्यूबमध्ये एक फेरफटका मारलेला आहे. तुम्हाला समजा स्वतःवरती विश्वास नसेल बाबा ही रेसिपी मला जमेल की नाही, तर मग तेव्हा तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये एक फेरफटका माराच. कारण कसं माहिती आहे का, यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला तिथे अगदी जगभरातल्या सगळीच माहिती तुम्हाला मिळू शकते, असं ते प्लॅटफॉर्म आहे. नक्की फेरफटका मारा. मी सुद्धा फेरफटका मारूनच एक गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम केलेले आहेत आणि व्यवस्थित परफेक्ट झालेले आहेत, अजिबात फुटलेले नाहीत. आता जे बाकीचे जे गुलाबजाम होते ते सगळे मी ह्या कढईमध्ये छान मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि हे तळलेले गुलाबजाम आपण आता या पाकामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता हे गुलाबजाम दिसताना खूप सुंदर आणि छान दिसतात. खरं म्हणजे मला असे छोटे छोटे गुलाबजाम खूप आवडतात. आता हे गुलाबजाम तळत असताना त्याने सुद्धा 1-2 गुलाबजाम त्यांनी असेच खाऊन घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, थोडं थोडं ना जो पाक आहे ना या गुलाबजामवरती थोडं थोडं वरतून असा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. झाकण ठेवून आपल्याला 2 तास हे गुलाबजाम असेच पाकामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आपले गुलाबजाम तयार आहेत मग.
तर तुम्ही बघितलं असेल की मी छान अशा पद्धतीने गुलाबजाम करून घेतलेले आहेत आणि गुलाबजाम खूप छान झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खरं म्हणजे 9 वाजलेले आहेत. तर मी संध्याकाळी 6 वाजता मी गुलाबजाम करायला सुरुवात केली होती आणि गुलाबजाम करायला खूप उशीर लागतो. कारण ते पीठ मळा, त्यानंतर ते आपण जेव्हा ते गोळे करतो ना तेव्हा थोडा उशीर लागतो, कारण ते पीठ पूर्ण मळून घ्यावं लागतं. तर गुलाबजाम झाल्यानंतर मी आधी नैवेद्य ठेवलेला आहे गणपती बाप्पांना आणि मग एका काचेच्या जो स्क्वेअर साईजचा जो डबा होता काचेचा, त्या काचेच्या डब्यामध्ये मी छान मस्त गुलाबजाम पॅक करून ठेवलेले आहेत. आणि मी गरम गरम तळत होते आणि पाकात टाकत होते ना, तसा ज्ञानेशसुद्धा एका वाटीमध्ये अक्षरशः म्हणजे घेऊन खात होता. मी त्याला बोलले अरे मोरू दे, पण नाही, त्याला ते खायचे होते, त्याला ते गुलाबजाम खूप आवडले. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना, गुलाबजाम करणं किंवा गुलाबजाम सगळ्यांनाच येतात असं नाही. कोणाचे गुलाबजाम फुटतात, तर कोणाचे गुलाबजाम लिटरली असे एवढे मोठे मोठे होतात आणि मला असे छोटे गुलाबजाम खूप आवडतात. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही कुठलाही पदार्थ करत असाल तर तुम्ही ॲटलिस्ट यूट्यूबवरती एक फेरफटका मारा आणि त्यानंतर तुम्ही नक्की रेसिपी बनवायचा प्रयत्न करा. तर मी तुम्हाला सांगते की मी जेव्हाही कुठली रेसिपी वगैरे करते, जेव्हा मला ज्या रेसिपी येतात, ज्या मला येतात त्या मी एकदम म्हणजे पूर्ण स्वतःवरती विश्वास ठेवून मी बिनधास्तपणे त्या रेसिपी करते आणि त्या रेसिपी माझ्या अगदी सक्सेसफुल होतात. आणि ज्या रेसिपीमध्ये आपल्याला थोडा डाऊट वाटतो ना, त्या रेसिपी तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये एक फेरफटका मारा आणि तशा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि यूट्यूब एक असा एक प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्हाला जगातील सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. इव्हन मग ते सगळं विजिट असू दे, रेसिपीज असू दे, खूप साऱ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हाही आपण ते पीठ गुलाबजाम करण्यासाठी जे आपण कणिक मळतो, कणिक मळताना आपण त्याचे जे गोळे करतो तेव्हा एक काम करायचं, कारण त्या ज्या क्रॅक आहेत त्या लगेच म्हणजे पूर्ण हे होत नाही, लिटरली आपला कंटाळा येतो. काय करायचं आहे, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ते गुलाबजामचे छोटे छोटे गोळे करायला घेतो ना, तेव्हा हाताला पाणी लावायचं आहे आणि लिटरली पूर्ण असं ते पाण्यावर म्हणजे पूर्ण हातावरती चोळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तो गोळा पाणी अब्झॉर्व करतो ना, तेव्हा त्याच्या क्रॅक असा त्याही पूर्ण क्लीन होऊन जातात. आणि नंतर मग थोडं बोटाला असं ऑइल लावून चोळायचं आहे आणि मग पुन्हा तो गोळा त्या ऑइलमध्ये पुन्हा असं गोल फिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने असे त्या गुलाबजामचे गोळे केले तर त्या क्रॅक लवकरात लवकर निघून जातात, राहत नाही. तुम्ही बघितलं असेल, मी सेम अशा पद्धतीने गुलाबजाम केलेले आहेत. गुलाबजाम तळताना आपल्याला तेल जास्त गरमही नाही आणि जास्त कोमटही नाही, मीडियम याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि आपण जो पाक केला तो पाकसुद्धा आपल्याला म्हणजे साधारणपणे कोमट असा पाक हवा आपल्याला. आणि गरम गुलाबजाम आपल्याला त्या कोमट पाकामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. तर खूप छान मस्त असे गुलाबजाम होतात. तर गाईज तुम्हीसुद्धा करून बघा. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.